या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की पहा की एक साधा सिंपल एक टाटा मोटरचा आपण एक उल्लेख करू. 2020 च्या दरम्यान जे आहे हा स्टॉक कितीला होता? जवळपास 200 रुपयाच्या आसपास होता, बरोबर. तो हळूहळू या ठिकाणी वाढत गेला आणि आज अखेर म्हणजे 2024 मध्ये हा 1000 रुपयाच्या काय आहे पुढे आहे. म्हणजे बाजारातील असणारे चढ उतार याचा लाभ मिळवण्याच्या उद्देशाने पैशाची मागणी केली जाते असं केन्स यांना. त्यांनी स्टॉक मार्केटचं उदाहरण घेतले नाही. स्टॉक मार्केट त्यावेळी फारसं विकसित नव्हतं, अलीकडच्या कालखंडामध्ये विकसित झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बाजारातील असणारे चढ उतार जे आहे याचा लाभ मिळवण्यासाठी जे आहे तर यामध्ये पैशाची मागणी केली जाते. उदाहरणार्थ एक आपण समजून घेऊया की टाटा मोटर्स यामध्ये 2020 मध्ये हा किती रुपयाला होता. इथं आपण खाली वर्ष मानूया आणि या ठिकाणी किंमत मानू. ठीक आहे, एक तर म्हणजे आकृती नाहीये भाषिक, मात्र एक थोडंसं अप्लाइड पद्धतीने आपण जाऊया. 2020 मध्ये टाटा मोटर्स किती होता? 200 रुपये किंमत होती एका शेअरची, बरोबर. आता 2020 ते 2024 म्हणजे 4 वर्ष पूर्ण झाले, बरोबर आहे. 2020 ते 2024 4 वर्ष पूर्ण झाले. या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तो किती रुपयाला गेलेला आहे? 1000 रुपयाला गेलेला आहे. म्हणजे त्यांनी किती पट उत्पन्न मिळवलं? म्हणजे 5 टाइम्स त्यांनी काय केला? पैसा दुप्पट केला, बरोबर आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये केन्स यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्टॉक मार्केटचं उदाहरण न देता त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये जे स्थितांतरे निर्माण येतात किंवा चढ उतार जे असतात तर त्या चढ उताराचा लाभ घेण्यासाठी पैशाची मागणी केली. त्यालाच आपण काय म्हणतो? सट्टेबाजीचा हेतू. आणि हा सट्टेबाजीचा हेतू जो आहे तर कशावर अवलंबून असतो? व्याज दराबरोबर अवलंबून असतो. कशावर अवलंबून आहे? व्याज दर पातळीवर अवलंबून. आता यामध्ये मांडणी करत असताना पहा की कशा पद्धतीने आहे. आता आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ओ एक्स अक्षावर सट्टेबाजीसाठी पैशाची मागणी आणि ओ वाय या उभ्या अक्षावर काय दर्शवलेलं आहे? व्याजदर दर्शवलेला. आता यामध्ये ओ आर म्हणजे सुरुवातीला ओ आर एक काय आहे? व्याजदर आहे. म्हणजे व्याजदराचं प्रमाण किती आहे? जास्त आहे. आता व्याजदराचं प्रमाण जास्त आहे हे आपल्याला ए बिंदूवरून दिसून येईल. त्यावेळी पैशाची मागणी किती केली जाते? OM2 म्हणजे पैशाची मागणी कशी आहे? कमी आहे. जसं जसं व्याजदराचं प्रमाण कमी होत जातं म्हणजे OR असं होतं त्यावेळेस पैशाची मागणी OM एवढी आहे, बरोबर आहे. त्यानंतर पैशाची व्याजदराचं प्रमाण R वरून R2 असं होतं त्यावेळेस पैशाची मागणी किती वाढलेली आहे? M1 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे ABC हे आपण जर सर्व एकूण बिंदू जोडले असतात आपल्याला यामध्ये काय होतं? एक ट्रॅक तयार होतो. आता ट्रॅक कशा पद्धतीने तयार होतो ते आपण लक्षात घेऊ. सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया की व्याजदर आणि सट्टेबाजी जे पैशाची मागणी याच्यामध्ये कशा स्वरूपाचा संबंध आहे? व्यस्त स्वरूपाचा. व्याजदर जसं जसं कमी होत जाईल तशी तशी सट्टेबाजीच्या हेतूसाठी पैशाची मागणी आहे ती कशी होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे दोघांमध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. मात्र यांनी एक लिक्विडिटी ट्रॅप सांगितलेला आहे. रोखता सापळा कसा तयार होतो? म्हणजे व्याजदर खाली येत जातो मात्र एक विशिष्ट पातळीच्या खाली व्याजदर येत नाही. आलं लक्षामध्ये? तर या ठिकाणी पैशाची मागणी जी आहे तर यामध्ये काय केले होते? संतुलित होत असते. म्हणजे या ठिकाणी पैशाची मागणी या ठिकाणी जी आहे फारशे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ किंवा घट या ठिकाणी होत नाही. तर याला आपण काय म्हणतो? लिक्विडिटी ट्रॅप असं म्हणतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे व्याजदर या खाली म्हणजे सी बिंदूच्या खाली या ठिकाणी व्याजदर, मग असं जर असतं तर हा कर्व इकडे गेला असता, बरोबर आहे, अशा पद्धतीने. मात्र हा कसा आहे? ओ एक्स अक्षाशी कसा आहे? समांतर आहे. म्हणजेच या ठिकाणी एकूण पैशाची मागणी जी आहे तर याच्यामध्ये फारसा बदल होत नाही आणि व्याजदरामध्ये सुद्धा फारसा बदल होत नाही. याला काय म्हणतो? लिक्विडिटी ट्रॅप. तर या ठिकाणी आपल्याला जे आहे तर लोक जे आहे तर या ठिकाणी पैशाची मागणी म्हणजे विशेषतः लोक काय करतात की बँकेमध्ये पैसा ठेवण्याऐवजी काय करूया? स्वतःकडे पैसा वाढवूया, बरोबर आहे.
अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे ट्रॅप आपल्याला रोखता सापळा असं म्हटलं गेलेलं आहे, त्याला सट्टेबाजीचा हेतू अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. तर आपण 3 घटक आपण पाहिले, एक म्हणजे व्यवहार हेतू, दुसरा दक्षता हेतू आणि तिसरा सट्टेबाजीचा हेतू. या 3 हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते. ओके. थँक्यू.